नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी। आस्क स्वरदा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी इन्शुरन्सविषयी वेगवेगळे विषय घेऊन येते आणि तेच विषय आज आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत। आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आधीच्या व्हिडिओत काय काय बघितलं हे समजून घेऊयात। या आधीचा व्हिडिओ होता हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड। हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, तो का घेतला पाहिजे, हॉस्पिटलायझेशन दरम्यान काय काय बेनिफिट मिळतात आणि जर आपण क्लेम केला नाही तर पॉलिसीमध्ये आपल्याला काय काय बेनिफिट मिळतात, असं साधारण आपण या व्हिडिओतनं समजून घेतलं होतं। त्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी समजून घेतल्या होत्या की ज्या पॉलिसीमध्ये सगळ्या कंपन्या आपल्याला सारख्याच देतात। मंडळी, आपण हेल्थ इन्शुरन्स का असला पाहिजे यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट बघितली, ज्यामध्ये राम आणि श्याम हे दोघं मित्र होते। ते आजारी झाले आणि आजारी पडल्यावर त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आणि हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा खर्च मेडिक्लेम असल्यामुळे आणि नसल्यामुळे त्यांना कसा बेअर करावा लागला। या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत की त्यांनी जो खर्च केला त्या खर्चाव्यतिरिक्त त्यांना असे काही बेनिफिट्स आहेत की जे बेनिफिट्स पॉलिसीमधनं घेता आले असते। ते बेनिफिट्स कुठले आहे आणि त्यासाठीची पॉलिसी कुठली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मला सांगा, हॉस्पिटलायझेशन आल्यावर आपल्याला कोणकोणता खर्च लागतो? ICUचे चार्जेस, रूम नर्सिंग बोर्डिंगचे चार्जेस, स्पेशलिस्ट फी, डॉक्टरची फी, ॲनेस्थेशिस्टची फी, ॲम्ब्युलन्सची गरज पडली तर ॲम्ब्युलन्सचे चार्जेस, रक्तपिशवी किंवा आपल्याला जे काही सलाईन दिले जातात, मेडिसिन्स लागतात, त्या सगळ्याचा खर्च। आता या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे का पॉलिसीमध्ये काय काय मिळतं? तर आपल्याला जर घरी पाठवलं डॉक्टरनी आणि घरी आपल्याला काही उपचार घ्यायचे असतील, ज्याला डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणतात, तर तो खर्चसुद्धा मिळतो। या व्यतिरिक्त आपल्याला पॉलिसीमध्ये काय काय मिळतं समजून घेऊयात। तुम्हाला माहिती आहे का, एखादं गंभीर आजारपण आलं आणि आपल्याला जर ऑर्गन फेल्युअरसारख्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, तर या काळात आपल्याला जर ऑर्गन डोनरची गरज पडली तर ऑर्गन डोनेट करणाऱ्या व्यक्तीचा खर्च आणि आपला खर्च असा दोन्ही खर्च आपल्याला आपल्या पॉलिसीतनं मिळू शकतो। त्यामुळे ऑर्गन डोनर एक्सपेन्सेस सगळ्या कंपन्यांच्या सगळ्या पॉलिसीमध्ये आत्ता समाविष्ट केलेले आहेत। आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पॉलिसीमध्ये आपल्याला कोणकोणते खर्च सगळ्या कंपन्यांमध्ये ढोबळमानाने सारखेच असे बेनिफिट म्हणून दिलेले असतात, बरोबर आहे। आता आपण बघतो आहोत की पॉलिसीमध्ये असे कोणते अतिरिक्त बेनिफिट्स आहेत किंवा ॲडिशनल बेनिफिट्स आहेत जे आपल्याला पॉलिसीमधनं मिळू शकतात। म्हणजे जनरली लोक मला प्रश्न विचारतात की आपण गव्हर्नमेंट कंपनीची पॉलिसी का घ्यावी आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी का घ्यावी? तर त्याच्यामध्ये हा फरक असतो की प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीजकडनं आपल्याला काही बेनिफिट्स इनबिल्ट दिले जातात आणि काही बेनिफिट्स आपण ॲड ऑन घेऊ शकतो, पण ते बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला ते माहीत तर असायला हवे। पॉलिसीमध्ये मिळणारा सगळ्यात मस्त बेनिफिट आहे तो म्हणजे ऑटोमॅटिक रिस्टोरेशन। बऱ्याच कंपन्या या पॉलिसीच्या बेनिफिटला ऑटो रिचार्ज असंही म्हणतात। हा बेनिफिट आपण कसा वापरू शकतो? समजा आपल्या पॉलिसीमध्ये आपण 4 जण असतो, 4 पैकी एखाद्याला हॉस्पिटलायझेशनची गरज पडते। आपली पॉलिसी आहे 5 लाखाची। समजा त्या व्यक्तीच्या हॉस्पिटलायझेशनमध्ये 5 लाख पूर्ण लागले, तर आपल्याला प्रश्न पडतो ना, इतर मेंबरचं काय? हा बेनिफिट किंवा ही स्पेसिफिक जी फॅसिलिटी आहे ही अशाच व्यक्तींसाठी की जर आपल्या पॉलिसीमध्ये आपण एका पॉलिसी इयरमध्ये टोटली 5 लाख रुपये एका व्यक्तीसाठी एक्झॉस्ट केले, तर आपल्या पॉलिसीमधल्या इतर व्यक्तींसाठी अजून 5 लाखाचा बेनिफिट पॉलिसीमध्ये ॲड होतो, तोही इतर कुठलाही प्रीमियम न भरता। म्हणजे हा बेनिफिट आपला इनबिल्ट असतो, याच्यासाठी ॲडिशनल प्रीमियम भरावा लागत नाही। आत्ताच आपण बघितलं की पॉलिसीमध्ये ऑटोमॅटिक रिस्टोरेशन, ऑटो रिस्टोरेशन, ऑटो रिचार्ज अशी बरीचशी नावं असलेला बेनिफिट कसा असतो ते। हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा आपल्याला एक बेसिक खर्च तर सगळा होतोच की जो आपल्याला सगळ्या मेडिक्लेममधनं मिळतो, पण असे बरेचसे छुपे खर्च असतात। म्हणजे आपल्या घरातले आपले नातेवाईक घरी जाणं येणं, आपल्यासाठी फ्रूट्स आणणं, एखादा डबा लावणं, जो खर्च आपल्याला मेडिक्लेममधनं मिळत नाही, मग त्यासाठी असतो हॉस्पिटल कॅश बेनिफिट। हा बेनिफिट बऱ्याचशा कंपनीच्या पॉलिसीमध्ये इनबिल्ट असतो, काही वेळेला आपण पॉलिसी घेताना तो ॲड ऑन म्हणून घेऊ शकतो। सो हा बेनिफिट आपल्यासाठी खूप फायद्याचा असतो।
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल कॅश बेनिफिट हा घेत असताना, क्लेममध्ये घेत असताना आपल्याला त्याच्यासाठी कोणतेही बिलं द्यायची गरज नाही. कुठे खर्च केले, का केले याविषयीचं स्पष्टीकरण कंपनीला द्यायची गरज नाही. कंपनी आपल्या क्लेमसोबत तो बेनिफिट आपल्या पॉलिसीच्या क्लेममध्ये ॲड करून आपल्याला त्याचे ॲडिशनल पैसे आपल्याला देऊन टाकते. म्हणजे काय होतं की ज्या वेळेला क्लेममध्ये काही डिडक्शन होतं ती अमाऊंट आपल्या हॉस्पिटल कॅश बेनिफिटमुळे मॅच होऊन जाते आणि आपला खर्च बॅलन्स होतो. आपण आत्तापर्यंत हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडनं काय काय बेनिफिट्स मिळतात, पॉलिसीमध्ये काय काय बेनिफिट्स असतात हे आपल्याला बघितलं, बरोबर आहे. आता आपण बघतो आहोत की कंपनीज आता आपली तब्येत व्यवस्थित राहावी, आपली तब्येत व्यवस्थित आहे ना हे चेक करत राहावं आणि आपल्याला त्याचा प्रीमियममध्ये बेनिफिट मिळावा यासाठी एक नवीन फीचर आपल्या पॉलिसीमध्ये दिलेलं असतं ज्याला हेल्थ असेसमेंट बेनिफिट म्हणतात. अर्थात कंपनी टू कंपनी याचं नाव बदलतं पण बेनिफिट मात्र तोच राहतो. तो काय असतो हे समजून घेऊया. हेल्थ असेसमेंट बेनिफिट हा वेगवेगळ्या कंपनीजकडनं ऑफर केला जातो, एस्पेशली प्रायव्हेट कंपनीजमधनं. आता हा बेनिफिट नेमका काय असतो तर बऱ्याच जणांना आपली हेल्थ मेंटेन ठेवायची सवय असते. व्यवस्थित वॉकला जाणं, जिम करणं, आपला डाएट करणं या सगळ्यामुळे तब्येत मात्र व्यवस्थित राहते आणि कधी हॉस्पिटलायझेशनची गरज पडत नाही, ती पडूही नये. पण ह्या सगळ्याचं कुठेतरी रेकॉर्ड ठेवलं जातं. मग ह्यासाठी कंपनी आपल्याला एक ॲप देते आणि त्या ॲपमध्ये या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलरली मेंटेन करतो. अर्थात त्या आपल्याला अपलोड करायच्या असतात, ती माहिती आपण आपल्याकडनं अपलोड करायची असते. मग ह्याचा फायदा कुठे होतो तर पुढच्या वर्षी आपल्याला हेल्थ इन्शुरन्सचा जेव्हा आपण प्रीमियम भरतो त्यावेळी डिस्काउंट मिळताना याचा फायदा होतो. सो हा हेल्थ असेसमेंट बेनिफिट जर तुमच्या पॉलिसीमध्ये असेल तर त्याचा फायदा घ्यायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधनं काय बेनिफिट मिळतात, काय ॲडिशनल बेनिफिट्स असतात ते मिळतात आणि काही स्पेशल बेनिफिट्स असतात जसे की हेल्थ असेसमेंट बेनिफिट जे आपल्याला मिळतात. बरं, यातले कुठले बेनिफिट्स आपल्याला इनबिल्ट असतात आणि कुठले बेनिफिट आपण ॲड ऑन म्हणून घेऊ शकतो या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेतली. या आणि अशाच व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे हेल्थ इन्शुरन्स हा विषय. त्यामुळे माझं हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा.